नमस्कार, मी काजल. सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी पोटली बटन कसे बनवायचे आणि कसे लावायचे दोन्ही स्टेप इथं सांगणार आहे. तर सगळ्यात आधी मी एक असा कपडा घेतलाय. तर बघा, रुंदी पण 2 इंच घ्यायची आणि 2 इंच रुंदी घेऊन मी सलग एक लांब पट्टी कट करून घेते सुरुवातीला. कारण प्रत्येकाला माप घेऊन तुकडे तुकडे करत बसण्यात त्याला खूप टाइम जातो. मग ही खूप सोपी पद्धत आहे. तर आता बघा, आता आपण रुंदी पण 2 इंच घेतली होती आणि आता उंची सुद्धा आपल्याला 2 इंचच घ्यायची आहे. तर असं ठेवून द्यायचं. 2 इंचावरती आपण खडूनी मार्किंग करूयात 2 इंचावरती. तर हा काट आहे साडीचा, आपल्याला डिफरंटच पोटली लावावी लागते म्हणजे छान दिसते. साडीच्या म्हणजे ब्लाउज पीसच्या कलरची लावली तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नसतो. तर आता मी 2-2 इंच असे मार्किंग केलं आणि कट करून घेते. तर बघू शकता, हा डबल फोल्ड कपडा आहे ऑलरेडी. कारण जेवढं जास्त जमेल तेवढं एक सोबतच कट करून घ्यायचं, जेणेकरून आपला ताप वाचेल. तर आता हे बघू शकता, आता हे सिंगल फोल्ड झालं, मी काढून घेतलं एक. तर याची उंची आणि रुंदी म्हणजे स्क्वेअर आहे, हे चौकोनी आकारात. फक्त 2 इंची पाहिजे तरच पोटली परफेक्ट येते, नाही तर अजिबात पोटली येत नाही. तर आता बघा, हा कपडा खूपच जास्त इरी असा आहे. तर हे आहे थर्मास बॉल, जे की आपण बर्थडेला वगैरे बलून्समध्ये टाकतो. तर हे खूप सोपी पद्धत मी दाखवते. तर आता बघा, मी सिंगल कपडा वापरला तर आतला जो थर्मास बॉलचा कलर आहे तो दिसत होता, म्हणून मग मी इथं डबल फोल्ड कपडा घेतलाय. जर जाड असेल तर डबल घ्यायची गरज नाही, पण हा खूप पातळ कपडा होता म्हणून मी डबल फोल्ड करून घेतला. तर आता याच्यामध्ये मी थर्मास बॉल ठेवला आणि आता बघा, मॅचिंगच धागा घ्यायचा म्हणजे पोटली बटन छान दिसतात. तर बघा, एका साईडने पहिल्यांदा मी तिडे घातले, नंतर अपोजिट साईडने, म्हणजे यामध्ये आपल्याला नॉट म्हणजेच की गाठ बांधावी लागत नाही. ही इझिलीच पॅक होऊन जातं. तर ही पहिली पद्धत आहे पोटली बनवायची. तर आता दुसरी पद्धत दाखवते. तरी सुटत नाही, पॅक झालेलं असतं, अजिबात सुटत नाही. पण आता दुसरी पद्धत दाखवते. आता सुद्धा मी डबल फोल्ड कपडा घेतलाय आणि त्यातलाच एक थर्मासचा बॉल उचलला, त्याच्यात टाकला. तर थर्मासचे बॉल खूप सोपी पद्धत आहे. मला असं वाटतं, कपड्याने जर पोटली बनवायचं म्हटलं तर खूप टाइम वेस्ट जातो, म्हणून हे थर्मासचे बॉल हे इझी स्टेप आहे. तर आता बघा, आता मी तिडे घातले आणि एक नॉट लावून दिली जशी आपण बाकीच्या दोऱ्यांना वगैरे नॉट लावतो तशी. तर हे खूप पॅक झालं, अजिबात निसटत नाही. तर पहिलं वालं जे होतं थोडे निसटण्याची शक्यता असते, पण आपण मागून जे पोटली तयार केली ती अजिबात निसटत नाही. पोटली बटन आहे तसं राहतं. तर बघू शकता किती छान असं सेम मॅचिंग जशाच्या तशा झालेल्या आहेत. तर मी अजून एक बनवून दाखवते. तर आता सुद्धा मी जसं सेकंड टाइम केलं तसं बघा, पहिल्यांदा तिडे देऊन घेते. भरपूर तिडे द्यायचे म्हणजे निसटणं, आणि थर्मास बॉलला चिटकून तिडे द्यायचे म्हणजे गोल येईल पोटली बटन, नाहीतर खूप लंबूत असं अंड्याच्या आकाराचं होऊन जाईल. तर तसं होऊ नये म्हणून थर्मास बॉलच्या एकदम कडेनेच धागा जॉईंट करायचा, म्हणजे एकदम गोल गोल असं पोटली बटन तयार होतं. तर आता इथं सगळे पोटली बटन्स माझे तयार आहेत, बघू शकता. तर हा थर्मासचा बॉलमध्ये बघा, छोटे मोठे तुम्हाला जसे हवे तसे आहेत, ज्या त्या आकाराचे, पण सेमच आकार घ्यायचा एका वेळी, नाहीतर छोटे मोठे खूप विचित्र दिसेल. तर आता कसे लावायचे ते दाखवते. तर हा कपडा आहे. पहिल्यांदा बघा, आपल्याला आपण हुक पट्टी आणि लूप पट्टी लावतो तशाच इथं पहिल्यांदा मी हुकाला जशी आपण पट्टी तयार करतो ना तशी एक पट्टी तयार घेतली, जी डबल फोल्ड पट्टी आहे, ठेवून दिली आणि डायरेक्ट स्टिच करून घेते एक शिलाई देऊन, आणि त्यानंतर इथे दाब शिलाई द्यायची आहे. तर असं केल्यामुळे फिनिशिंग छान दिसतं आणि पोटली बटन सुद्धा खूप परफेक्ट लागले जातात. तर बघा, एक दाब शिलाई मी देऊन घेतली इथं व्यवस्थित अशी. ही खूप सोप्या पद्धती मी दाखवते. आय होप तुम्हाला कळत असेल, समजत असेल. तर आता अजून एक मी फिनिशिंगसाठी वरून एक फोल्ड करून दाब शिलाई देऊन घेते. तर आता आपण जसं हुक पट्टी लावतो तशी सेम ही पट्टी लावून घ्यायची. फक्त थोडं फिनिशिंगची काळजी घ्यायची लक्ष देऊन, नाहीतर काय होतं, मग ती व्यवस्थित जर पट्टी नाही लागली तर पूर्ण फिनिशिंग चुकते आणि मग ड्रेस असो ब्लाउज असो अजिबात ते छान दिसत नाही. तर आता ही पट्टी माझी लावून तयार आहे बघा. तर आता दुसऱ्या भागाला मी दुसरा भाग घेतलेला आहे, अपोजिट दुसरा जो आहे तो. तर इथे आपण कधीही लूप पट्टी लावतो. तर आता मी इथे डायरेक्ट बघा
आपली पोटली बटन जे आहेत ते मी घेतलेले आहेत। तर मी इथं जवळपास 16-17 पोटली बटन्स तयार केले होते। मी खूप जवळ लावते, लांब लावलं ना ती छान नाही दिसत ड्रेसला। तर हा माझा ड्रेसच आहे। तर बघा, एक पोटली बटन मी ठेवून दिलं आणि आता स्टिच करते। तर दुसरं पण ठेवून दिलं। तर माझ्या पोटली बटनाचा जी साईज आहे किंवा मी कसे ठेवलेत ते लक्ष द्या। तर इकडच्या साईडला मी पोटली बटन आहे आणि ह्या साईडला मी शिलाई लावते। तर हे एवढं लक्ष द्यायचं आहे की कुठल्या साईडला पोटली बटन्स ठेवलेले आहेत आणि कुठल्या साईडून शिलाई चालू आहे। तर ही माझा डबल फूट आहे। जर तुमच्याकडे सिंगल फूट असेल ना, जे आपण मोत्याची लेस वगैरे लावण्यासाठी वापरतो, तर ते असेल तर अतिउत्तम। पण ह्या फूटवरती थोडासा प्रॉब्लेम येतो, पण एवढं काही नाही, कारण थर्मास बॉल आहे त्यामुळे काय सुई तुटण्याची किंवा हे अजिबात शक्यता नसते, त्यामुळे एवढं काय नसतं। तरी पण जर सिंगल फूट असेल तुमच्याकडे तर अतिउत्तम, त्याने पटकन होतं। तर बघू शकता मी किती जवळ अशा पोटली बटन्स लावून घेतलेले आहेत। जास्त अंतर ठेवायचं नाही, कारण हा ड्रेसचा पुढचा भाग आहे। पुढच्या भागाला आपण पोटली बटन्स इथं तयार करतोय, म्हणजे छान दिसायला हवं। पुढचा भाग कधीही छान दिसायला हवा पाठीमागच्या भागापेक्षा। तर म्हणून मी जवळ असे पोटली बटन्स ठेवले आणि मग लावून घेतलेत। तर बघू शकता व्यवस्थित अशा मी पोटली बटन्स एकदम वरती गळ्यापर्यंत लावलेत, अजिबात अंतर ठेवलेला नाहीये मध्ये, ठीक आहे। तर आता छान असे पोटली बटन्स बघा लावणी तर तयार आहेत। तर आता जो काही पोटली बटनचा एक्स्ट्राचा कपडा होता आहे बाजूचा, तर तो कट करून घ्यायचा। व्यवस्थित कट करायचा, थोडा जाड येतो त्यामुळं कैची जेवढी कार्य असेल ना तेवढी चांगलं असतं। तर आता माझी कैची थोडी एवढी परफेक्ट चालत नाहीये, थोडीशी जुनी झाली, भरपूर दिवस झाले, त्यामुळं मला थोडा प्रॉब्लेम होतो। पण थोडा कपडा घेत कट केलं तर काही अडचण येत नाही जास्त। तर आता मी सगळा कपडा व्यवस्थित कट करून घेतला, पोटली बटनचा जो एक्स्ट्राचा होता तो। तर आता इथं लक्ष देण्याची गरज आहे, नाहीतर काहीच लक्षात येणार नाही। तर पोटली बटनची साईड बघा आपल्या साईडला आहे इकडे, आणि आता मी कसं करते, तर ही पट्टी सुद्धा मी डबल फोल्ड करून घेतली आणि पोटली बटनच्या पलीकडच्या साईडला ठेवली बघा। पोटली बटन अलीकडच्या साईडला आहेत आणि पलीकडच्या साईडून आपल्याला शिलाई द्यायची आहे वरून। जशी आपण लूप पट्टी किंवा हुक पट्टी लावतो तसंच आहे हे, फक्त लक्ष देऊन। तर बघू शकता पोटली बटन अलीकडेच आहेत, अजून पोटली बटन आपले पलीकडे गेलेले नाही आहेत, अजून पोटली बटन अलीकडे आहेत। त्यामुळे एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर काय होईल, पट्टी होईल इकडच्या साईडला, बटन जातील तिकडच्या साईडला, मग ते छान नाही दिसणार। तर आता बघा शिलाई मी दिली होती, तर अजून पोटली बटनचा जो धागा आहे ना त्या धाग्यापर्यंत शिलाई मला द्यायची आहे, जेणेकरून परफेक्ट फिनिशिंग दिसेल। तर इथं तुम्ही 3-4 शिलाई देऊन घ्यायच्या, म्हणजे कसं छान फिनिशिंगला बसतं आणि दाब देऊन बटन्स छान दाबून बसतात। तर अजून पण मला थोडा कपडा बाहेरच्या साईडला वाटतोय, तर अजून आतल्या साईडनं शिलाई मारते मी। तर लक्ष देत केलं की काही होत नाही, व्यवस्थित होऊन जातं। फक्त प्रॅक्टिस हवी, प्रॅक्टिस केली तर येतच। पण फर्स्ट टाइम जर करत असाल तर थोडी काळजी घ्यायची, पण फर्स्ट टाइम करताना सुद्धा परफेक्टच येईल, कारण पोटली बटन्स बनवणं आणि लावणं फार काही अवघड काम नाहीये, हे खूप सोपं काम आहे। त्यामुळे जसं आपण हुकाच्या पट्ट्या लावतो तसंच आपल्याला करायचं असतं, फक्त फिनिशिंगची काळजी घ्यायची असती, एवढंच काय ते फरक आहे। तर आता एकदम बटनच्या बघू शकता बटनच्या वरून मशीन चालते असं वाटतंय। तर थोडी बटन्स इथं चेंबली जातात, पण काही नाही, नंतर आपण नीट करून घ्यायचे थोडे हाताने गोल करून। तर आता मी दाब शिलाई देते। तर इथं लक्ष द्यायचं आहे की दाब शिलाई मी कशी देते बघा। कपडा मी पलीकडच्या साईडला लावलेला आहे आणि पोटली बटनच्या कडेने मी शिलाई देते। पोटली बटनच्या वरतून माझा फूट जातोय, तर ह्यासाठीच आपल्याला सिंगल फूट जर असेल ना तर खूप छान फिनिशिंग दिसतं, पण डबल फूट आहे माझा इथे, तर काही प्रॉब्लेम नाही, डबल फूटला पण येतं, कारण आपण थर्मासचे बॉल वापरले त्यामुळे। तर बघा आता मी पट्टी तिकडच्या साईडला फोल्ड केली आणि पलीकडचा भाग आहे तो अलीकडच्या भागावरती अशा प्रकारे ठेवून घ्यायचा। पहिल्यांदा गळ्याच्या साईडचं फिनिशिंग बघायचं, गळ्याच्या साईडला पट्टी वरच्या साईडला जाता कामा नये, कारण गळ्याचं जे फिनिशिंग आहे ते आपलं पहिलंच झालेलं आहे, त्यामुळे आता आपल्याला तिथे एक्स्ट्रा काही करता येणार नाही, मग ते खूप चुकीचं दिसत। तर मी साईड चेक केली आणि आता इथं लावून घेते, टिप देऊन घेते वरनं एक, बघू शकता। तर ड्रेसला लावते मी, ही ड्रेसला वेगळी पद्धत आहे,
जर ब्लाऊजला लावायचे असतील तर ती वेगळी पद्धत आहे. हुक असतात त्यामुळे ब्लाऊजला तिथं वेगळ्या पद्धतीने पोटली बटन्स लावले जातात. तरी मी ड्रेसचं दाखवते. तर बघू शकता व्यवस्थित असे पोटली बटन्स. तर आता थोडासा खालीवर भाग झाला ड्रेसचा, पण काही नाही, कट करून घ्यायचं, मॅच करून घ्यायचं, एवढं काही होत नाही. तर गळ्याचं फिनिशिंगसुद्धा तुम्ही बघू शकता किती प्रॉपर फिनिशिंग आहे. आणि बरोबर मधूनच आपली पट्टी आहे, जी पोटली बटनची पट्टी आहे ती बरोबर मध्ये आहे. तर खूप छान असं तयार झालेलं आहेत पोटली बटन्स. तर कशी वाटली माझी पद्धत पोटली बटन्स बनवायची आणि लावायची, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि बघा फायनल लुक कसा आहे. आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय.